हॅलो फ्रेंड. तर जसं की आपण थंबनेलमध्ये पाहिले तर आज आपण गोदावरी नदीचा एकदम सखोल असा अभ्यास करणार. गोदावरी नदीचा उगम कुठं झाला, गोदावरी नदीचा शेवट कुठे होत आहे, गोदावरीचाच नाही तर गोदावरीच्या ज्या उपनद्या आहेत त्यांचाही उगम कुठं झाला, त्या गोदावरीला कुठे मिळतात आणि या सर्व नद्यांवर कुठली धरणे आहेत का, आणि धरणे जर असतील तर त्यातल्या जलाशयाला कोणती नावे आहेत, हे आपण पाठ नाही करणार, एकदम समजून घेणार आहोत. एक वेळेस जर समजलं तर ते विसरून जायची काही शक्यता नसते. त्याच्यामुळं एक 4-5 जरी तुम्ही बुक रेफर केले तर एवढी कलेक्टिव्ह इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार आहे, तेवढे एकाच लेक्चरमध्ये मिळणार आहे. कुठलीही एक्झाम असो, सरळ सेवा असो, पोलीस भरती असो, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, त्यामधले हे क्वेश्चन या लेक्चरच्या बाहेर जाणार नाहीत याची गॅरंटी मी देतो. आणि हा लेक्चरच्या मध्येच किंवा शेवटला आपण जिथं रेफरन्स येईल तिथेच आपण आयोगाने यापूर्वी जे क्वेश्चन या गोदावरी नदीवरती विचारलेले आहेत त्याचेही आपण ॲनालिसिस करणार आहोत. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण लेक्चरला सुरुवात करू. तर पाहिलं तर गोदावरी नदीचं उगम कुठं होतं, तर नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये ब्रह्मगिरी टेकड्या, त्र्यंबकेश्वर काय शिखर आहे. तर मग गोदावरी नदीचा उगम कुठं व्हायलाय, एका शिखरात पर्वतरांगेत व्हायलाय. मग पर्वतरांगेचा जर आपण एक बेसिक विचार केला तर आपल्याला बेसिक माहीत पाहिजे. पर्वतरांगा महाराष्ट्रामध्ये मुख्यतः कोणत्या पर्वतरांगा आहेत, भारतातले सर्वात उंच पर्वतरांग कोणती, तर एक आपण बेसिक जाणून घेऊ. या महाराष्ट्रातल्या शिखरावर एक आपण स्पेशल लेक्चर घेणार आहोत. ओके, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. तर आता भारताचा जर विचार केला, ओव्हरऑल भारताचा जर विचार केला, सर्वात उत्तरेला हिमालय पर्वतरांग आहे. हिमालय पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर जर विचार केला जीके साठी, माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्टची हाईट किती आहे, करंटचा मुद्दा आहे हा, 8848.46 मीटर. हा करंटचा मुद्दा आहे. ओके, फिक्स ध्यानात ठेवा. हे जर वायव्येला आलं तर अरवली पर्वतरांग आहे. अरवली पर्वतरांगेचं जर वैशिष्ट्य जर विचारलं तर ही भारतातली सर्वात प्राचीन जुनी पर्वतरांग आहे. यामधलं सर्वात उंच शिखर जर विचार केला तर गुरु शिखर आहे. गुरु शिखर हाईट किती आहे त्याची, 1722 मीटर. ओके, आता अरवली पर्वतरांगेचा जर विस्तार माहीत करून घ्यायचा असेल तर वायव्येला आलं गुजरात, राजस्थान, पंजाब, दिल्ली आणि हरियाणा. ओके, त्याच्या खालोखाल जर मध्य प्रदेशमध्ये आलं तर मध्य प्रदेशमध्ये एक पर्वतरांग आहे, विंध्य पर्वतरांग. विंध्य पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच जर शिखर विचार केला तर अमरकंटक आहे. अमरकंटकची हाईट 1048 मीटर. ही एक्झाम मध्ये येऊन गेलेला क्वेश्चन आहे. अमरकंटकची हाईट किती आहे, मी जे बोलतोय त्या प्रत्येक शब्दाला क्वेश्चन तयार होणार आहे, प्रत्येक शब्दाला, आणि ते प्रिव्हियस इयरमध्ये महत्त्वपूर्णच क्वेश्चन असणार आहेत. ओके, सर्व काही क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करून हा आजचे लेक्चर घेत आहे. त्याच्यामुळे एकदम लेक्चर तर शेवटपर्यंत पाहाच, पण जे आपण अजून क्वेश्चन ॲनालिसिस करणार आहोत ते पण व्यवस्थित पाहून घ्या. विंध्य पर्वतरांग आहे. त्याच्या थोडं दक्षिणेला आलं तर महाराष्ट्राच्या उत्तर सीमा जे निश्चित करते ते सातपुडा पर्वतरांग. या सातपुडा पर्वतरांगेत एक धूपगड उंच शिखर आहे. त्याची हाईट 1350 मीटर आहे. ओके, आता ही उत्तर सीमा महाराष्ट्राची निश्चित करतोय. तर महाराष्ट्रामध्ये आलं तर मुख्यत्वे सह्याद्री पर्वतरांग आहे, त्याला पश्चिम घाट म्हटलं जातंय. आता पश्चिम घाटला सह्याद्री, तर सह्याद्रीची ओव्हरऑल जर लांबी किती आहे असं विचारलं तर ओव्हरऑल लांबी आहे त्याची 1600 किलोमीटर. भारतामध्ये किती आहे, 1600 किलोमीटर. त्याचा विचार जर महाराष्ट्रामध्ये केला, किती आहे महाराष्ट्रामध्ये, 440 किलोमीटर सह्याद्री पर्वतरांग. आयोगाने आजपर्यंत क्वेश्चन काय विचारलाय तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतरांगेची किंवा पश्चिम घाटाचा विस्तार कोठून कुठपर्यंत आहे, हा क्वेश्चन आहे. तर उत्तरेला कुठं आहे, नंदुरबार. दक्षिणेला कोल्हापूर, गडहिंग्लज. कोल्हापूरमध्ये चंदगड. ह्या चंदगडहून एक गोष्ट सांगतो, महाराष्ट्रामध्ये सध्या
6 जिल्हे नवीन तयार करण्याची प्रोसेस प्रस्तावित आहे. तर ते 6 जिल्हे कोणते, तर एकदम व्यवस्थित समजून घ्या. नाशिकमधून, हा पण करंटचा मुद्दा आहे, नाशिकमधून मालेगाव हा जिल्हा नवीन तयार करण्याचा प्रस्तावित आहे. नगरमधून जर विचार केला, नगरमधून आहे श्रीरामपूर. नेक्स्ट त्याखाली जर पुणे आलं तर पुणेमधून बारामती वेगळा जिल्हा तयार करण्याचे प्रस्तावित आहे. आता इथे एक गोष्ट सांगतो तुम्हाला, पुणे आणि बारामतीमध्ये दिवा घाट आहे. इथे एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे आयोगाने, पुणे आणि बारामतीमध्ये कोणता घाट आहे. घाटावरतीही आपण लेक्चर घेणार आहोत. पुणे आणि बारामतीमध्ये दिवा घाट आहे. त्यानंतर खाली आलं सोलापूरमधून पंढरपूर वेगळे करण्याचे प्रस्तावित आहे. आणि कोल्हापूरमधून चंदगड, गडहिंग्लज. आता इथे एक गोष्ट ध्यानात ठेवा, आजपर्यंत आयोगानं काय विचारलंय, तर सह्याद्री पर्वतरांगेचा महाराष्ट्रात विस्तार कोठून कोठपर्यंत आहे. नंदुरबार पासून कोल्हापूरपर्यंत इथपर्यंत. पण आयोगाच्या पुढे आपल्याला एक स्टेप चालायचंय. तर नंदुरबार तर आहेच, पण नंदुरबार मधलं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे, तर नवापूर पासून जर कोल्हापूरमधल्या चंदगडपर्यंत. ओके. सह्याद्री पर्वतरांगेचा विस्तार महाराष्ट्रामध्ये 440 किलोमीटर आहे. नंदुरबार मधल्या नवापूर पासून कोल्हापूरमधल्या चंदगडपर्यंत. ओके. आता सह्याद्री पर्वतरांग याला काही महाराष्ट्रामध्ये शाखा आहेत. तर त्या शाखा कोणकोणत्या, या शाखेचा विचार जर केला तर नाशिकच्या उत्तरेला सातमाळा अजिंठा आहे. सातमाळा अजिंठा महाराष्ट्राच्या उत्तरेला, नाशिकच्या उत्तरेला सातमाळा अजिंठा जशी मनमाड पर्यंत तिला सातमाळा म्हणून ओळखलं जातंय, आणि जशी टंकाईच्या पुढे गेली तिला अजिंठा म्हणून ओळखलं जातंय. आणि अजिंठा पर्वतरांगेमध्ये अजिंठा जे लेण्या आहेत औरंगाबादमधल्या देवगिरी लेण्या या अजिंठामध्येच आहेत. ओके. अजिंठा पर्वतरांगेतच आहेत. नंतर जर नाशिक आणि नगरच्या सीमेवर पुणे नगरच्या सीमेवर जर विचार केला तर इथे एक पर्वतरांग आहे हरिश्चंद्र बालाघाट. जसे ही हरिश्चंद्र डोंगर रांग नगरमधून बीडमध्ये इंटर होते, बीडमध्ये प्रवाह दाखल होते, तसं त्याला बालाघाट म्हणून ओळखलं जातं. या बालाघाट डोंगर रांगेवरच मांजरा नदीचा उगम आहे. ओके. त्याच्यानंतर खाली हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला जर विचार केला, सातारा सांगलीमध्ये शंभू महादेव डोंगररांग आहे. कोणती, शंभू महादेव डोंगररांग. आता ही तर एक मजेशीर गोष्ट अशी आहे, समजून घ्या. जसं काही महाराष्ट्रामध्ये विंध्य पर्वतरांगेकडून दक्षिणेकडे येतो आपण, तशी नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी ही भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. समजतंय? भारतातली सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी नर्मदा नदी आहे. विंध्य पर्वतरांगेच्या जसं दक्षिणेकडे येऊ आपण नर्मदा नदी आहे. सातपुडेच्या जसं दक्षिणेकडे येऊ आपण तापी नदी आहे. तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. समजतंय? नर्मदा नदी ही भारतातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे, आणि तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी पश्चिम वाहिनी नदी आहे. आणि ही सातपुडा पर्वतरांग महाराष्ट्राला फक्त उत्तर सीमा महाराष्ट्राची निर्धारित करत आहे. तर सातपुड्याचे गाविलगडची टेकडे आहे ती सातपुडा पर्वतरांगेचाच एक भाग आहे. आणि इकडे नंदुरबारकडे जर विचार केला तर तोरणमाळ पठार, त्याची की हाईट 1150 मीटर आहे. तोरणमाळ पठार ही सातपुडा पर्वतरांग दोन ठिकाणी महाराष्ट्राला स्पर्श करते. उत्तर सीमा महाराष्ट्राची निर्धारित कोणती पर्वतरांग करते? सातपुडा. प्रत्येक ओळीत क्वेश्चन आहे, महाराष्ट्राची उत्तर सीमा कोणती पर्वतरांग निश्चित करते? तर महाराष्ट्राची उत्तर सीमा सातपुडा पर्वतरांग निश्चित करते. जसं आपण सातमाळा अजिंठाच्या खाली येऊ, गोदावरी नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदी खोरे गोदावरी. महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी गोदावरी. जसं आपण हरिश्चंद्र बालाघाटच्या दक्षिणेला येऊ, भीमा नदी आहे, ती पण पूर्व वाहिनी नदी आहे. शंभू महादेव डोंगररांगेच्या जसं खाली येऊ आपण, कृष्णा नदी आहे. कृष्णा ही पूर्व वाहिनी नदी आहे.
ओके, तर इथे एक विचार करण्यासारखी गोष्ट काय आहे, एक डोंगर रंग एक नदी, एक डोंगर रंग एक नदी, एक डोंगर रंग एक नदी, एक पर्वतरांग एक नदी, एक पर्वतरांग एक नदी. ओके, तर आता ह्यामध्ये लक्षात कसं ठेवायचं त्यासाठी एक ट्रिक सांगतो तुम्हाला. अंगठा दिसतंय, अंगठा जो आहे विंध्य पर्वतरांग, विंध्य, विंध्य झाल्यानंतर नर्मदा, नर्मदा झाल्यानंतर सातपुडा, सातपुडा झाल्यानंतर तापी, सातमाळा अजिंठा, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, शंभू महादेव, कृष्णा नदी. 5 डोंगररांगा ध्यानात कशा ठेवायच्या, विंध्य, सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. आणि या प्रत्येक बोटाच्या मध्ये जे नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. एकदम व्यवस्थित पाहून घ्या. पुन्हा एकदा रिव्हिजन करा. 5 अंगठा विंध्य पर्वतरांग, ही कोणती आहे, सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट आणि करंगळी शंभू महादेव. डबल एकदा, विंध्य पर्वतरांग, अंगठा कोणती आहे, विंध्य, सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. आणि प्रत्येक 2 बोटाच्या मध्ये एक नदी आहे, गोदावरी नदी, विंध्य पर्वतरांगेच्या खाली नर्मदा नदी, सातपुडाच्या खाली तापी नदी, सातमाळा अजिंठाच्या खाली गोदावरी नदी, हरिश्चंद्र बालघाटाच्या खाली भीमा नदी आणि शंभू महादेव डोंगररांगेच्या खाली कृष्णा नदी. ह्या 5, ही जो 10चा क्रम आहे, 5 डोंगररांगा किंवा पर्वतरांगा, 5 पर्वतरांगा आणि 5 नद्या, हे फिक्सच पाठ करून ठेवायचं. पाठ करायचं, आपला हात दिसला आपण जेवण करायलो तरी आपल्याला समजलं पाहिजे की कोणती पर्वत, अंगठा कोणती आहे, विंध्य पर्वतरांग, विंध्य, सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. विंध्य, विंध्य पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांग, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. विंध्य, सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेव. 5 पर्वतरांगा. आणि 5 पर्वतरांगेच्या दरम्यान ही 5 जी सांधे आहेत, त्या 5 मध्ये 5 नद्या आहेत, नर्मदा, तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा. ओके, पाठ झाला पाहिजे. यावरती आयोगानं वारंवार प्रश्न विचारलाय. एवढा काही 8 तास करण्याचं एक कारण आहे, यावरती आयोगानं क्वेश्चन विचारलेला आहे. असे प्रत्येक वेळा क्वेश्चन आयोग विचारत आहे, त्यावरचा क्वेश्चन पाहून घ्या व्यवस्थित. क्वेश्चन पहा स्क्रीनवर. भीमा व गोदावरी नदीची खोरी खालील पर्वतरांगेमुळे अलग होतात. भीमा आणि गोदावरी नदीची खोरी, भीमा कुठं आहे, एक, गोदावरी कुठं आहे, हे, कोणत्या पर्वतरांगेमुळे, हरिश्चंद्र बालाघाट. कोणती आहे पर्वतरांग, पर्यायामध्ये आहे का बालाघाट, आहे. पर्याय क्रमांक 1 असिस्टंट मेन्सला विचारलेला क्वेश्चन आहे 2013ला. आपण अशाच पद्धतीने एकदम इंटरेस्टिंग पद्धतीने पूर्ण लेक्चर घेणार आहोत आणि एकदम डीप मध्ये पाहणार आहोत. हे जर लेक्चर पाहिलं तुम्हाला कुठलंच पुस्तक उघडायची गरज नाही, एवढं डीप मध्ये एक सखोल अभ्यास करून लेक्चर घेत आहे. ओके, गोदावरी कुठलं राज्यसेवा जरी असली याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही, याची गॅरंटी मी देतो. ओके, क्वेश्चन काय आहे, भीमान गोदावरी नदीची खोरे कोणत्या पर्वतरांगेमुळे वेगळे झालेत, बालाघाट पर्वतरांगेमुळे. आन्सर काय आहे, पर्याय क्रमांक 1. तर आता गोदावरी नदीला स्टार्ट करू आपण. गोदावरी नदीचा तुम्ही एक पहा, गोदावरी नदी खोरे कोणत्या 2 पर्वतरांगेच्या दरम्यान आहे, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, त्यामध्ये गोदावरी नदी आहे. ओके, आता गोदावरी नदीच्या उगमापासून आपल्याला पाहायचं आहे. तर गोदावरी नदीचा उगम मुख्यत्वे बघा कुठं पाहे, गोदावरी नदीचा उगम. आता गोदावरी नदीचा उगम नाशिक मध्ये झाला, इथपर्यंत आपल्याला माहिती आहे. नाशिक, त्र्यंबकेश्वर. त्र्यंबकेश्वर हे शिखर, ह्याची हाईट विचारलेली आहे आपल्याला प्रिव्हियस एक्झाम मध्ये. तर त्याची हाईट आहे 1304 मीटर. आणि टेकड्याचा जर विचार केला, ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये आहे, ब्रह्मगिरी टेकड्यामध्ये याचा उगम आहे गोदावरी नदीचा. तर आपण आता पहा, जशी गोदावरी नदी नाशिकमध्ये प्रवास करते. ओके, तर एकदम व्यवस्थित पहा, नाशिकमध्ये
प्रवास करत असताना त्याला उजव्या हातानं, आता गोदावरी नदी पूर्व वाहिनी नदी आहे, आता पूर्व पश्चिम कसं ध्यानात ठेवायचं नकाशामध्ये, पूर्व अपोजिट पश्चिम, ओके, उत्तर दक्षिण, फिक्स ध्यानात ठेवायचं, वरती उत्तर पूर्व, माझ्या डाव्या हाताला उत्तर, उजव्या हाताला पश्चिम. पण एक तुमच्या व्ह्यूनं बघितलं कधीही उजव्या बाजूला पूर्व दिशा असते, एक आपण साईडला लिहूनच घेऊ, हे लिहूनच ठेवू म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम येणार नाही. ओके, पूर्व, उत्तर, दक्षिण, पश्चिम. ओके, तर आता इथे व्यवस्थित पाहून घ्या. जशी गोदावरी नदी नाशिकमधून त्र्यंबकेश्वरमधून ब्रह्मगिरी टेकड्यातून उगम पावते आणि पूर्व वाहिनी आहे, तिला नाशिकमध्येच एक नदी येऊन मिळते, दारणा नदी. दारणा नदी ज्या ठिकाणी येऊन मिळते, हे जे ठिकाण आहे हे आहे सायखेडा. ओके, सायखेडा. दारणा नदीवरती एक धरण आहे, ते धरण बी दारणाच धरण म्हणून ओळखलं आपण, हॅशने दारणा धरण दाखवू आपण. धरण कोणतं आहे? दारणा धरण आहे. ओके, तर नाशिकमध्ये गोदावरी नदीला मुख्य म्हणलं तर उजव्या हाताने एकच नदी मिळते, दारणा नदी. आणि जर आपण डाव्या हाताने विचार केला तर एक कादवा नदी येऊन मिळते, कादवा, नांदूर माधमेश्वर या ठिकाणी, नांदूर माधमेश्वर. आता नांदूर माधमेश्वर या ठिकाणी कादवा नदी येऊन मिळाली. आता नांदूर माधमेश्वर हे नाव ऐकून तुम्हाला काय आठवलं असेल तर नांदूर माधमेश्वर एक पाणथळ क्षेत्र आहे, रामसार स्थळ म्हणून त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. तर हे नांदूर माधमेश्वर हे जे ठिकाण आहे महाराष्ट्राचं भरतपूर म्हणून सुद्धा ओळखलं जाते. सरळसेमध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे, महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून कोणते शहर ओळखले जाते तर नांदूर माधमेश्वर. कादवा नदी कुठे येऊन मिळते? नांदूर माधमेश्वर या ठिकाणी. आता पुढे जर विचार केला तर ह्या नाशिकमध्येच ह्या गोदावरी नदीवरच्या मुख्य प्रवाहावर एक धरण आहे, गंगापूर धरण. कोणतं धरण आहे? गंगापूर धरण. गंगापूर धरण. ओके, आता इथं पाहिलं एक आपल्याला तुकडे पाडून अभ्यास करायचे. गोदावरीच्या नद्या किती आहेत काय आपल्याला काय देणं घेणं आहे का? काही नाही, फक्त आपल्याला काय आयोगामध्ये पेपरमध्ये पास व्हायचे, पोस्ट मिळवायचे एवढं. मग आता आपल्याला तुकडे करायचे आहेत आपल्याला गोदावरी नदीचे. त्याच्या अगोदर तुम्हाला थोडी एक माहिती सांगतो. गोदावरी नदी पूर्ववाहिनी नदी आहे, पूर्ववाहिनी. गोदावरीची माहिती घ्या. गोदावरी कुठं आहे? पूर्ववाहिनी नदी आहे गोदावरी. त्याची एकूण लांबी जर विचार केला 1465 इंडियामध्ये, आणि भारताच्या 9.5% क्षेत्र गोदावरी नदीनं व्यापलेलं आहे. किती? 9.5% क्षेत्र. ती जर खाली आलं, महाराष्ट्रामध्ये 675 किलोमीटर आहे. कुठं? महाराष्ट्रामध्ये. आणि महाराष्ट्राचं किती क्षेत्रफळ व्यापलेलं आहे तर महाराष्ट्राचं 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. तिसरी गोष्ट, भारताची दक्षिण गंगा म्हणून ओळखलं जात आहे. भारताची दक्षिण गंगा. भारताची दक्षिण गंगा म्हणून सुद्धा ओळखलं जात आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठे आणि सर्वात लांब बी कसे आहे? सर्वात मोठे तर आहे, सर्वात लांब नदीखोरे. गोदावरी नदीला संताची भूमी म्हणून सुद्धा ओळखलं जाते. संताची भूमी. नंतर गोदावरी नदी 2 पर्वतरांगेच्या दरम्यान आहे. उत्तरेला जर विचार केला तर आपण आताच पाहिलं सातमाळा अजिंठा, दक्षिणेला हरिश्चंद्र बालाघाट. ओके, हरिश्चंद्र बालाघाट
इथं गोदावरी आहे. गोदावरी जर विचार केला तर गोदावरी मुख्यत्वे 3 राज्यातून उगम पावते. उगम कुठं होतो? महाराष्ट्रामध्ये. एकूण 3 राज्यातून महाराष्ट्र, पुढे गेले तेलंगणा, पुढे गेले आंध्र प्रदेश. ओके, 3 राज्यामधून तिचा प्रवास होतो गोदावरी नदीचा. ओके, गोदावरी नदी जर विचार केला एकूण 8 जिल्ह्यातून होते. 8. नाशिकमध्ये उगम, नाशिकमधून गेले औरंगाबाद, औरंगाबादमधून गेले बीडमध्ये, बीडमधून गेले परभणीमध्ये, परभणीतून गेले नांदेडमध्ये. ओके, नांदेडमधून गेले यवतमाळ, गडचिरोली, 1 2 3 4 5 6 7 आणि चंद्रपूर. ओके, एकूण 8 राज्यातून 8 जिल्ह्यातून गोदावरी नदी वाहते. तर 3 मुख्यत्वे 3 राज्यातून, 8 जिल्ह्यातून 3 राज्य. हे ओव्हरऑल हे लिहून घ्या. ह्याच्या प्रत्येक ओळीवर जे लिहून घेतलं एक शॉर्ट पॉईंट आहे. प्रत्येक वेळा क्वेश्चन येऊन गेलेला एक्झाम मध्ये. ओके, तर आता हे गोदावरी नदीचं पूर्व एकदम एकदम तुम्ही लिहून घ्या नोटबुकमध्ये, महत्वपूर्ण आहे ते. ओके, नांदूर मध्ये गंगापूर धरण आहे. मग नाशिक मधला प्रवास क्लोज झाला, नाशिक मधला प्रवास संपला. आता नदी एंटर कुठं होणार आहे? नाशिक मधला प्रवास संपलेला आहे. आता नदी जाणार आहे औरंगाबादमध्ये. औरंगाबाद नाशिकच्या थोडं खालत्या दिशेला येते. ओके, थोडं खालत्या दिशेला येणार औरंगाबाद. तर आता पहा, नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या 2च नद्या आहेत. एक आहे उजव्या बाजूने दारणा नदी. दारणा नदी सायखेडा नाशिकमध्ये येऊन मिळते. तर दुसरी नदी कादवा नदी डाव्या बाजूने येऊन मिळते. ती नदी कुठे येऊन मिळते? नांदूर माध्यमेश्वर या ठिकाणी. पाणथळ क्षेत्र आहे. मला सांगा, राष्ट्रीय पाणथळ जागतिक पाणथळ दिन कधी आहे? जागतिक पाणथळ दिवस कधी आहे? तर 2 फेब्रुवारीला आहे. ओके, गंगापूर धरण आहे. गंगापूर धरणाचं जर वैशिष्ट्य म्हणलं, महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण जर कोणतं आहे तर गंगापूर आहे. महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे? गंगापूर आहे. तर आता या ठिकाणी दुसरी नेक्स्ट गोष्ट पहा. आता नगरमधून एक नदी उगम पावते, प्रवरा. ओके, प्रवराची नदी उपनदी एक मिळते मुळा. हे जे ठिकाण आहे दोन्हीचा संगम ते आहे नेवासे. आता नेवासेचं वैशिष्ट्य काय आहे? इथे काय कोणी क्वेश्चन विचारला, प्रवरा आणि मुळा नदी संगम कुठं होतो? नेवासे. तर या नेवासे या ठिकाणी संत जी ज्ञानेश्वर होते त्या ज्ञानेश्वरांनी त्यांची ज्ञानेश्वरी स्वतः सांगितलेली आहे नेवासे या ठिकाणी. ओके, तर ज्ञानेश्वरीचा जर विचार केला तर ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी लिहिलेली टीका आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? भगवद्गीतेवरची टीका आहे. त्यालाच भावार्थ दीपिका असं म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वरीलाच भावार्थ दीपिका. त्याच्यामध्ये 18 अध्याय आणि 60,000 ओव्या आहेत. एक मी जे बोलतो ना, प्रत्येक शब्दामध्ये क्वेश्चन येऊन गेलेले आहेत आणि प्रत्येक महत्वपूर्ण शब्द असणार आहे. ओके, नेवासे. त्या नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे. तर ज्ञानेश्वरी ही जी आहे ना, भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी केलेली टीका आहे. त्याच्यामध्ये 18 अध्याय आणि 60,000 ओव्याचा ग्रंथ आहे. ओके, तर प्रवरा नदी आहे. या प्रवरा नदीवर नगरमध्येच भंडारदरा धरण आहे. कोणतं? भंडारदरा. प्रवरा नदीवरील धरण कोणते? प्रवरा नदीवरील धरण कोणते आहे? तर भंडारदरा. ओके, नेवासे. हाच प्रवरा नदीचा संगम पुढे जाऊन नाशिक आणि औरंगाबादच्या सीमेवर कायगाव टोके, कायगाव टोके, कायगाव टोके या ठिकाणी जाऊन नाशिक आणि औरंगाबादची सीमा कायगाव टोकेवर जाऊन ही प्रवरा आणि मुळाचा संयुक्त जो प्रवाह आहे कायगाव टोक्या जाऊन मिळतो. प्रवराच्या थोडं दक्षिणेला डोहोर नदी येऊन मिळते. कोणती? डोहोर नदी. कोणत्या? उजव्या बाजूने. औरंगाबादमध्ये 2 मुख्य नद्या प्रवरा डोर उजव्या हाताने. तर डाव्या हाताने जर म्हणलं तर शिवनी, शिवनी एक नदी मिळणार आहे औरंगाबादमध्ये. दुसरी येळगंगा, येळगंगा. ओके,
हा झाला औरंगाबाद मधला प्रवास. ओके. औरंगाबाद मधला प्रवास करत असताना औरंगाबाद मधल्या पैठण इथं एक प्रकल्प आहे, धरण आहे. कोणतं? जायकवाडी धरण. जायकवाडी. ह्या जायकवाडी धरणाचं वैशिष्ट्य जर विचार केला आपण, तर जायकवाडी धरण बांधण्यास जायकवाडी प्रकल्पास जपान या देशाने आपल्याला सहाय्य केलेलं आहे. जलसिंचनाचा सर्वात मोठा महाराष्ट्रातील प्रकल्प आहे. सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे जायकवाडी. आणि जायकवाडी मधलं जे जलाशय आहे त्या जलाशयाला म्हणतात नाथसागर. तर मग नाथसागर काय म्हणायचं? विद्यार्थी जास्त काय करतात? पाठ करतात. जायकवाडी धरणातील जलाशयात नाथसागर म्हणतात, जायकवाडी धरणातील जलाशयात नाथसागर म्हणतात. पण ते विसरून जाते. फक्त आपल्याला समजून घ्यायचे, पाठ कुठलीच गोष्ट करायची नाही, प्रत्येक गोष्ट समजून घ्यायची. ओके. तर जायकवाडी हे जे धरण आहे औरंगाबाद मधल्या पैठणीत आहे. तर पैठणचा जर विचार केला तर थोडं इतिहासात पाहताना, डोकावून पाहताना, पैठण इथं संत एकनाथ महाराजांचा जन्म झालेला आहे. ओके. संत एकनाथ महाराज, एकनाथ, त्यांच्या नावावरूनच नाथसागर म्हणते. जायकवाडी धरणातील जलाशयाचे नाथसागर जे नाव आहे ना, संत एकनाथाच्या नावावरून नाथसागर म्हटलंय. तर आता संत एकनाथाचा एक मुद्दा आला, त्यावरून एक आयोगानं किंवा सरळ वारंवार क्वेश्चन आलेला आहे. भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणाचा आहे? भावार्थ रामायण हा संत एकनाथानेच लिहिलेला आहे. भावार्थ रामायण आहे तो. आणि भावार्थ दीपिका संत ज्ञानेश्वरांनी. ओके. एकनाथी भागवत संत एकनाथांचा, रुक्मिणी स्वयंवर संत एकनाथांचा. ओके. भारुडाची जर महाराष्ट्राला ओळख कोणी करून दिली तर संत एकनाथ. मग जायकवाडी जे धरण आहे त्या जायकवाडी धरणातील जलाशयास काय म्हटलंय? तर नाथसागर म्हटलंय. हा झाला प्रवास कुठला? औरंगाबाद मधला. औरंगाबाद इथं लिहून घे थोडं. औरंगाबाद. मी जसं सांगतोय तसं वहीवर तुम्ही नोट डाऊन करत राहा, तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही. आता आपण पहिल्यापासून पाहू. नाशिकचा जर विचार केला, नाशिकमध्ये मुख्यत्वे दोन नद्या गोदावरी नदीला येऊन मिळतात. एक दारणा नदी उजव्या हातानं, ती सायखेडा या ठिकाणी. तर कादवा नदी ही नांदूर माधमेश्वर या ठिकाणी. नांदूर माधमेश्वर हे पाणथळ क्षेत्र आहे, रामसार क्षेत्र म्हणून त्याला दर्जा देण्यात आलेला आहे. तर नाशिकमध्ये गंगापूर हे जे धरण आहे ते पहिलं महाराष्ट्रातील मातीचं धरण आहे. त्याच्यानंतर जे आहे दारणा नदीवर दारणा धरण आहे. त्यानंतर नदी जी शिरते किंवा प्रवेश करते ती औरंगाबाद जिल्ह्यामध्ये जशी एंटर झाली तशी प्रवरा नदी ही जी नगरमध्ये उगम पावते, अकोले नगरमध्ये. प्रवरा नदीचा उगम कुठं आहे? अकोले नगरमध्ये. आणि मुळा, तिची उपनदी मुळा. प्रवरा नदीवर एक भंडारदरा धरण आहे, त्यांचा संगम नेवासी येथून कायगाव टोकेला मिळतात. दुसरी नदी उजव्या बाजूने डोहर आहे औरंगाबादमध्ये. आणि डाव्या बाजूने जर विचार केला शिवनी आणि येळगंगा. मी काय म्हणतोय, गोदावरी नदी तुम्हाला पूर्ण एकखट्या करायचीच नाही. तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात, 8 जिल्ह्यात पहा गोदावरी नदी आहे. 8 जिल्ह्याचाच अभ्यास करायचा आपल्याला, की आपल्याला विचार काय करायचा, गोदावरी नदीच्या नाशिकमध्ये उपनद्या किती. आपण जर ओव्हरऑल जर विचार केला गोदावरी नदीच्या उपनद्या किती, 50-60 येतील. तुम्हाला कोणती एक तर ध्यानात राहणार आहे का? एकही ध्यानात राहणार नाही. मग त्यासाठी काय करायचं, नाशिक मधल्या गोदावरीच्या उपनद्या कोणत्या? 2च आहेत, ध्यानात राहतात. दारणा कादवा. औरंगाबाद मध्ये जशी एंटर झाली प्रवराची उपनदी मुळा, त्यानंतर आली डोहर, डाव्या बाजून आली शिवनी, येळगंगा झाले. आता जशी नदी बीडमध्ये एंटर झाली, औरंगाबादच्या थोडं खालतं बीड येणार आहे. आता बीडमध्ये एक नदी मुख्य प्रवाह जर म्हटलं, शिंदफणा नदी आहे. उजव्या हाताला शिंदफणा नदी. ह्या शिंदफणा नदीवरतीच शिंदफणा धरण आहे. आणि शिंदफणा नदीची उपनदी बिंदुसरा. शिंदफणा नदीची उपनदी बिंदुसरा. ह्या दोन्हीचा जिथं संगम होतो, हे जो संगमाचे जे ठिकाण आहे ते ठिकाण आहे बीड. मग सरळसेमध्ये क्वेश्चन काय आहे, बीड हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? बीड हे शहर बिंदुसरा नदीकाठी बसलेले आहे. आणि जसं पुढे जातो प्रवास गोदावरीला, मंजरत या ठिकाणी, मंजरत हे जे ठिकाण आहे बीड मधलं ठिकाण आहे, या ठिकाणी शिंदफणा ही नदी गोदावरी नदीस मिळते. ओके. बीडमध्ये एकच मुख्य नदी आहे शिंदफणा. आता पहिला आपण तुकडे करायचे फक्त. नाशिकमध्ये दारणा कादवा,
औरंगाबादमध्ये गेलं प्रवरा, मुळा, ढोर, शिवणी, येळगंगा, बीडमध्ये आलं सिंदपाना, सिंदपानाची उपनदी बिंदुसरा. पाठच झालं पाहिजे, समजून घेऊन पाठ करायचं. ही प्रवास कुठला आहे? बीड मधला प्रवास आहे हा. ओके, हा प्रवास जो आहे बीड मधला आहे. बीड मधला प्रवास झाला बंद. आता थोडं पूर्वेकडे वळलं जातंय, परभणी. ओके, आता पूर्वेकडे प्रवास चालू झाला गोदावरीचा. आता परभणीमध्ये आला. परभणीमध्ये मुख्य नदी जी आहे ना, एकच नदी आहे, एक मोठी नदी आहे ती. तर कोणती नदी आहे परभणीमध्ये? तर उत्तरेकडून एक नदी येते, दक्षिण पूर्णा. दक्षिण पूर्णा. ओके, दक्षिण पूर्णा. इथं बीड लिहून घेऊ. दक्षिण पूर्णा. ह्या दक्षिण पूर्णा नदीवरतीच एक धरण आहे. कोणतं? येलदरी. कोणतं धरण आहे दक्षिण पूर्णा नदीवर? इथं येलदरी. येलदरी. ओके, येलदरी धरण आहे. तर आता विचार करा, व्यवस्थित विचार करून घ्या. आता दक्षिण पूर्णा ह्या या पोझिशनमध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करायला दक्षिण पूर्णा. मग त्याच्या उजव्या हाताने कोणत्या नदी आहेत ते व्यवस्थित पाहून घ्या. अंजना, गिरिजा, दुधना, आणि डाव्या हाताने एकमेव नदी आहे खेळणा. खेळणा. ओके, अंजना, गिरिजा, दुधना, डाव्या साईडनं खेळणा, आणि संयुक्त प्रवासातून ती येलदरी धरण आहे. येलदरी. आणि या ठिकाणी जिथं संगम होतो इथं आहे कंठेश्वर, परभणी. कंठेश्वर हे ठिकाण आहे परभणीतलं. कोणतं? कंठेश्वर, परभणी. ओके, कंठेश्वर, परभणी या ठिकाण आहे. त्यानंतर नदीचा प्रवास संपला, परभणीमधून प्रवास झाला नदीचा, परभणीमधून प्रवास संपला. आता नदी नांदेडमध्ये एंटर होते. तर जशी नांदेडमध्ये एंटर होते, मगाच पहिल्या व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं मी, बालाघाट पर्वतरांगेवर मांजरा नदी उगम पावते बीडमध्ये. बीडमध्ये उगम पावलेली ही जी नदी आहे मांजरा, ती कुठं मिळते? कुंडलवाडी, नांदेड या ठिकाणी. कुंडलवाडी ठिकाणी कुठं आहे? नांदेडमध्ये. मांजरा नदीचा उगम कुठं आहे? बीडमध्ये. मांजरा नदी गोदावरीला कुठं मिळते? कुंडलवाडी, नांदेड या ठिकाणी. तर आता मांजरा नदीवर बीडमध्येच एक धरण आहे, मांजरा धरण. बीडमध्येच कोणतं धरण आहे? मांजरा धरण. त्याच्यानंतर मांजरा नदीच्या उपनद्या जर म्हणलं, उस्मानाबादमध्ये तेरणा, ही तावरजा, मुख्य नद्या. इथं एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे, मन्याड ही लेंडी कोणत्या नदीची उपनदी आहे? लेंडी. एकूण ते मन्याड. ओके, तर मांजरा नदीच्या उपनद्या कोणत्या? तेरणा, तावरजा, लेंडी, मन्याड. मांजरा नदी. ओके, मांजरा नदीवर कोणतं धरण आहे? मांजरा धरण. तर आता नांदेडमध्ये एक धरण, महत्वाचं धरण आहे, विष्णुपुरी धरण. कोणतं धरण आहे? गोदावरी नदीच्या मुख्य प्रवाहावर विष्णुपुरी. ओके, हा प्रवास कुठला झाला? नांदेडमधला. नांदेड झालं क्लोज. इथं नांदेडमधून धर्माबाद या ठिकाणून आता मुख्य नद्या मांजरा, तापी आणि गोदावरी. ध्यानात ठेवा, तापी, मांजरा आणि गोदावरी या 3 नद्या अशा आहेत की महाराष्ट्रामध्ये 2 वेळा प्रवेश करायचा. समजतं मी काय म्हणतोय? आता गोदावरीचं ते लक्ष ठेवा, नांदेडमधल्या धर्माबाद या ठिकाणाहून ती आंध्र प्रदेशमध्ये एंटर होते. धर्माबाद या ठिकाणून आंध्र प्रदेशमध्ये एंटर होते नदी. ओके, नांदेडमधल्या कुठल्या? धर्माबाद या ठिकाणाहून कर्नाटकात प्रवेश करते. आंध्र प्रदेश नाही, कर्नाटकात. नांदेडमधून धर्माबाद या ठिकाणाहून कर्नाटकमध्ये एंटर होते. तर याच्या पुढे जाऊन ती पुन्हा सिरोंचा, गडचिरोली, गडचिरोली या ठिकाणी पुन्हा गडचिरोली या ठिकाणी महाराष्ट्रात प्रवेश करते. फक्त 7 किलोमीटर सिरोंचा इथून महाराष्ट्रामध्ये एंटर झाल्यानंतर गोदावरी नदी फक्त 7 किलोमीटर प्रवास करते. या दरम्यान आता पहा,
पैनगंगा नदी, पैनगंगा नदीचा उगम, विदर्भातील सर्वात लांब नदी, विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? तर पैनगंगा. कोणती? पैनगंगा. पैनगंगा नदीचा उगम कुठं आहे? तर औरंगाबादमध्ये अजिंठा डोंगर रांगेत पैनगंगा नदीचा उगम आहे. याच्या उपनद्या जर पाहिलं, आता पूर्वेकडे तोंड करून आहे, मग त्याच्या उजव्या हाताला कयाधू, कयाधू, कयाधू. ओके. आणि कयाधू या हे जे शहर आहे, नदी आहे, या नदीवरच हिंगोली हे शहर आहे. तर क्वेश्चन काय येऊ शकतो? हिंगोली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर कयाधू या नदीकाठी वसलेलं आहे हिंगोली शहर. कोणत्या नदीकाठी? कयाधू या ठिकाणी. दुसरी खुनी, खुनी. आणि त्याच पैनगंगेच्या जर डाव्या बाजूचा विचार केला, अरुणावती, अरुणावती. नंतर पूस, नंतर उडान. झालं. पैनगंगा नदीच्या उपनद्या, उजव्या हातानं कयाधू. आता एवढ्या नद्या पाठ करायची काय गरज नाही आपल्याला. आपण फक्त ध्यानात काय ठेवायचं? परभणीमध्ये दक्षिण पूर्णा नदी आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. दक्षिण पूर्णा नदीच्या उपनद्या जर कोणत्या आहे म्हणलं, अंजना, गिरजा, दुधना, खेळणा, अंजना, गिरजा, दुधना, खेळणा, ही दक्षिण पूर्णा. आपण फक्त ध्यानात काय ठेवायचंय? गोदावरी नदीची उपनदी कोणती? दक्षिण पूर्णा. एवढंच. आपण ध्यानात काय ठेवायचंय? तर गोदावरी नदीची उपनदी कोणती? पैनगंगा. एवढंच. आणि जर तिथून पैनगंगा नदी जर विचारलं, तर पैनगंगेच्या बाकीच्या नद्या कोणत्या? कयाधू, खुनी, अरुणावती, पूस, आडा. कयाधू, खुनी, अरुणावती, पूस, उडान. झाले. त्यानंतर वर्धा नदी येते. ही वर्धा नदी जी सीमा आहे, चंद्रपूर, यवतमाळ आणि चंद्रपूरची सीमा जर कोण निर्धारित करतंय, तर वर्धा नदी. या वर्धा नदीवर एक धरण आहे, अप्पर वर्धा. कोणतं? अप्पर वर्धा. विदर्भातील सर्वात लांब जर नदीखोर कोणतं आहे, तर पैनगंगा नदीखोर आहे. समजलं. वर्धा नदी इकडे यवतमाळ, चंद्रपूरची सीमा निश्चित कोण करताय? तर वर्धा नदी. आता वर्धा नदीच्या उपनद्या आपल्याला पाहिजेत. आपण काय ध्यानात ठेवायचे? दक्षिण पूर्णा, फक्त दक्षिण पूर्णाच्या उपनद्या. पैनगंगा आहे ना, फक्त पैनगंगाच्या. त्या गोदावरीला लिंक करत बसायचं नाही. तसं जर लिंक केलं, एवढ्या नदी तुम्हाला गोदावरीच्या ध्यानात राहणं शक्य नाही. मग आपण पैनगंगा नदी घेतली ना, पैनगंगेच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत? कयाधू, खुनी, अरुणावती, पूस, उडान. कयाधू, खुनी, अरुणावती, पूस, उडान. आता वर्धा नदी उत्तरेकडून दक्षिणे बैतूल जिल्ह्यामध्ये उगम होते वर्धा. पैनगंगा, अजिंठा डोंगर, औरंगाबाद, बैतूल जिल्ह्यात वर्धा. वर्धा जशी उगम पावली, तिला एक नदी येऊन मिळते नंद. पुन्हा आली बोर आणि वेण्णा. या दोन्हीचा एक संगम होतो आणि ही वर्धा नदीला मिळते. नंद, बोर, वेण्णा, कार आणि इरई. ही कुठल्या झाल्या? डाव्या बाजूनं नद्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे प्रवास करायली. डाव्या बाजूनं नंद, कार, बोर, वेण्णा, कार, इरई. आता उजव्या साईडनं विमला, विदर्भा, निरगुडा आणि खालोट. खालोट. ओके. विमला, विदर्भा, निरगुडा, खालोट. आता वर्धा नदीच्या उपनद्या कोणत्या? विमला, विदर्भा, विमला, वर्धा, नंद, बोर, वेण्णा. एवढंच फक्त ध्यानात ठेवायचं. काय? वर्धा नदी आहे ना, वर्धा नदीच्या उपनद्या कोणत्या? डोळे झाकायचे. आता वर्धा नदीच्या उपनद्या सिंपल. डाव्या हातानं नंद, बोर, वेण्णा, कार, इरई. उजव्या हाताला विमला, विदर्भा, निरगुडा, खालोट. 8 नद्या. संपला विषय. पाठ करायच्या एवढंच. आणि ती नदी येणार आहे वर्धाला. वर्धा आणि कुठले? पैनगंगा. ह्या नदीचा जिथं संगम होतो ते ठिकाण आहे घुग्गस, चंद्रपूर. घुग्गस, चंद्रपूर या ठिकाणी वर्धा पैनगंगाचा संगम होतो. हा पुढे प्रवाह वर्धा नावाने ओळखला जातो. आणि ह्या वर्धा नदीला जशी ही चपराळा, गडचिरोली. कोणती? चपराळा, गडचिरोली या ठिकाणी जशी येते, त्या ठिकाणी वैनगंगा नदी येऊन मिळते. आता वैनगंगा नदी, तर वैनगंगा नदीवर एक ध्यानात ठेवण्यासारखं एक आहे धरण आहे वैनगंगा. ह्या वैनगंगा नदीवरती एक धरण आहे गोसी खुर्द. गोसी खुर्द एक राष्ट्रीय धरण आहे. राष्ट्रीय धरण आहे ध्यानात ठेवण्यासारखं. गोसी खुर्द
गोसी खुर्द हे राष्ट्रीय धरण आहे आणि त्यातील जलाशयाचे इंदिरा सागर म्हटलं जाते. कोणतं? इंदिरा सागर. गोसी खुर्द आहे आणि गोसी खुर्दच्या जलाशयात काय म्हटलं जातंय? इंदिरा सागर म्हटलं जातंय. तर वैनगंगा आहे. तर वैनगंगाला जर विचार केला, आता वैनगंगा पश्चिमेकडे वाहत आहे, मग आपण असं जर विचार केला तर आपला उजवा हाती कोणता आहे? तर वैनगंगेच्या उजव्या बाजूने कोणत्या नद्या मिळतात? तर नाग नदी. नाग नदीच्या काठावर कोणतं शहर आहे? नागपूर. नंतर पेंच आणि कन्हान यांचा संयुक्त प्रवाह. पेंच आणि कन्हान. पेंच कसं ध्यानात ठेवायचं? पेंच राष्ट्रीय उद्यान कुठं आहे? नागपूरमध्ये. मग नाग नदीच्या काठी कुठं आहे? नागपूर इथं आहे. मग पेंच कुठं आहे? तिथंच नागपूरमध्ये. पेंच नदी काठी कोणतं शहर आहे? कोणतं धरण आहे पेंच नदीवर? तोतला डोह. या तोतला डोह या धरणातील जलाशयास काय म्हटलं जाते? मेघदूत जलाशय. काय म्हटलं जाते? मेघदूत जलाशय. मेघदूत जलाशय असं म्हटलं जातंय. ओके. त्याच्यानंतर जर पेंच, कन्हा, नाग झाले, त्यांच्यानंतर येणार अंधारी आणि पुन्हा येणार मूल. आपण एवढ्या नद्या नाही, फक्त तुकडे करीत राहायचं. आता वैनगंगा नदीच्या उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या नाग, पेंच, कन्हान, अंधारी, मूल. विषय क्लोज. त्याच्यानंतर डाव्या बाजूने जर म्हटलं, पहिली येणार नदी वाघ, चुलबंद, गाढवी, आणि कटराणी. ओके. कटराणी. या गाढवी नदीवर जे कोणतं धरण आहे ते आहे इटिया डोह. ओके. इटिया डोह. पेंच कुठं आहे? पेंचवर कोणता आहे? तोतला डोह. गाढवी नदीवर कोणता आहे? इटिया डोह. वैनगंगा आणि वर्धेचा जिथं संगम होतो चपराळा, गडचिरोली या ठिकाणी, आणि ही पुढे जाऊन या नदीला वर्धा प्लस वैनगंगा, वर्धा आणि वैनगंगाच्या प्राणहिता म्हटलं जातंय. आणि प्राणहिता हे जे ठिकाण आहे शिरोंच्या गडचिरोली या ठिकाणी जाऊन प्राणहिता नदी गोदावरीला मिळते. यामध्ये सांगण्यासारखं काय? आता मी काय म्हणलो होतो, धर्माबाद इथून, नांदेडमधल्या धर्माबाद इथून गोदावरी नदी कर्नाटकात प्रवेश करते आणि शिरोंच्या या ठिकाणी पुन्हा गडचिरोलीमध्ये येते. गडचिरोलीमध्ये फक्त 7 किलोमीटर प्रवास करते आणि नदी पुन्हा आंध्र प्रदेशमध्ये जाते. तर शिरोंच्या या ठिकाणी पुढे जर थोडं गेलं प्रवास, गडचिरोलीमधले सोमनूर या ठिकाणी, गडचिरोलीमधील सोमनूर या ठिकाणी इंद्रावती नदी, इंद्रावती नीट व्यवस्थित ध्यान ठेवा. इंद्रावती ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. इंद्रायणी ही भीमा नदीची उपनदी आहे. इंद्रावती गोदावरीची उपनदी सोमनूर, गडचिरोली या ठिकाणी गोदावरी नदीस मिळते. हा ओव्हरऑल जो प्रवास आहे तो झाला गोदावरी नदीचा प्रवास. समजलं? हा ओव्हरऑल जो प्रवास आहे तो गोदावरी नदीचा प्रवास आहे. सुरुवातीपासून नाशिकमध्ये फक्त 2 नद्या आहेत, दारणा, कादवा. औरंगाबादमध्ये 4 नद्या आहेत, प्रवरा, मुळा, डोहर, शिवनी, येळगंगा. बीडमध्ये शिंदफणा ची उपनदी बिंदुसारा एकच. दक्षिण पूर्णा, अंजना, गिरजा, दुधना, खेळणा, कंटेश्वर, परभणी. मांजरा नदीचा उगम कुठं आहे? बीडमध्ये. आणि नांदेडमध्ये कुठे मिळते? कुंडलवाडी, नांदेड या ठिकाणी. मन्याड, लेंडी, तेरणा, कावरजा. ओके. त्याच्यानंतर पुढे जाऊन ह्या 3 नद्या महत्वाच्या आहेत विदर्भामधल्या. ओके. पैनगंगा नदी विदर्भामधील सर्वात लांब नदी. वर्धा नदी यवतमाळ आणि चंद्रपूरची सीमा निश्चित करते. ओके. याच्यामध्ये गोसी खुर्द हे धरण वैनगंगा नदीवर आहे. तोतला डोह पेंचवर आहे. इटिया डोह, विष्णुपुरी. हा ओव्हरऑल परफॉर्मन्स झाला महाराष्ट्रामधला गोदावरी नदीचा किती? 675 किलोमीटरचा प्रवास. ओके. आता यावरच्या आयोगाने विचारलेले प्रश्न पाहिजेत आपल्याला.
एक मिनिट. पहिला क्वेश्चन पहा व्यवस्थित. खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? वर्धा नदीची उपनदी. आता पर्यायामध्ये काय आहे? निर्गुडा आहे का? विमला, विदर्भा. वर्धा नदी इथं आहे. विमला, विदर्भा, निर्गुडा. भेटला आपल्याला निर्गुडा. मन्याड कुठं आहे? मन्याड नाही, मांजरा नदीची उपनदी आहे. शिंदफणा बीडमध्ये आहे, तिचा विषय काहीच नाही. गिरिजा नदी, अंजना, गिरिजा दक्षिण पूर्णेची उपनदी आहे गिरिजा. मग विषय काय आहे यामध्ये? एक मिनिट. वर्धा नदीची उपनदी. वर्धा नदीची उपनदी कोणती आपल्याला सापडली? निर्गुडा. हा क्वेश्चन कुठं आहे? एक्साइज 2017ला क्वेश्चन विचारलाय प्रीला. एकदम महत्वपूर्ण क्वेश्चन. आपण एवढं केलं नाही, याच्यामध्ये एकही कुठल्याही एक्झाम मध्ये मी काय म्हणतो, सरळ सेवा असेल, कंबाईन असेल, राज्यसेवा असेल, इव्हन तलाठी भरती, पोलीस भरती असेल, याच्या बाहेर एकही क्वेश्चन जाणार नाही. इव्हन आरोग्य भरती असेल. ओके. त्याच्यानंतर दुसरा क्वेश्चन पहा. खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खोऱ्याचा भाग नाही? गोदावरी खोऱ्याचा कोणती नदी भाग नाही? तेरणा. पहिला पर्याय तेरणा. तेरणा आहे मांजरा नदीची उपनदी. मांजरा, तेरणा गोदावरीची उपनदी आहे का? आहे. नेक्स्ट प्रवरा. प्रवरा नदी आहे नगरमध्ये. प्रवरा, मुळा, नेवास या ठिकाणी भंडारदरा प्रकल्प. प्रवरा नदी आहे का? तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय? मांजरा. आता मांजरा नदी. मांजरा नदी कुठं आहे? मांजरा नदी आहे भातसा. आता ही भातसा जी आहे ना, कोकणातील नदी आहे, पश्चिम वाहिनी नदी आहे. मग त्याच्यामुळे कोकणातली नदी असल्यामुळे भातसा पर्याय आपलं उत्तर काय असणार आहे? भातसा. ओके. पण आपल्याला जर कोकणातल्या नद्याच्यावरही आपण लेक्चर घेणार आहे. कोकणातल्या नदी आपण पर्याय जाऊन लगेच तानसा, भातसा नद्या कुठं आहेत? कोकणातल्या आहेत. मग इकडे काय आहे का त्याचा संबंध? सह्याद्रीच्या पूर्वेकडे काही संबंध नाही. मग भातसा आपण डायरेक्ट पर्यायातून जाऊ शकतो. क्वेश्चन कुठे विचारलेला आहे? कंबाईनमध्ये पूर्व 2018चा क्वेश्चन आहे. हां. आता पुढचा महत्त्वपूर्ण क्वेश्चन असिस्टंट पूर्व 2012ला विचारला आहे, प्री एक्झामला विचारलेला आहे. गोदावरी महाराष्ट्राचे सुमारे अर्धे क्षेत्र व्यापते. मी आता सांगितलं गोदावरी नदीने महाराष्ट्राचा 49% क्षेत्र व्यापलेलं आहे. भारताचं 9.5%. मग 49% म्हणजे जवळपास किती आहे? 50%. मग अर्ध क्षेत्र व्यापलंय का? व्यापलंय. ओके. दुसरं काय? उत्तरेकडील मोठ्या 2 नद्या महाराष्ट्राबाहेर उगम पावतात. बरोबर आहे. नर्मदा नदी महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावते. आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलं. तापी नदी महाराष्ट्राच्या बाहेर, पश्चिम वाहिनी दोन्ही नद्या महाराष्ट्राच्या बाहेर उगम पावल्यात. बरोबर आहे. पुन्हा परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नद्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तेच वाक्य आहे डबल. नर्मदा, तापी, मी दोन्ही नद्या सांगितल्या होत्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच, पश्चिम वाहिनी नद्या आहेत. तिन्ही वाक्य. मग क्वेश्चन काय आहे? महाराष्ट्राच्या नदी प्रणालीबाबत कोणते विधान चूक आहे? यातलं कुठलंच विधान चूक नाही. मग कोणतं आहे? पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी कोणतेही नाही. नंतर ओव्हरऑल नद्या जास्तीच नाही. आपण फक्त गोदावरी नदीचा अभ्यास केलाय. तर यावरती क्वेश्चन काय आहे आता पहा. नदी आणि त्यांचे उगमस्थान याच्यावरून जोड्या लावायच्यात. आपल्याला फक्त बाकी कुठलीच नदी माहित नाही असं कन्सिडर कर. फक्त गोदावरी नदी माहिती आहे. गोदावरीचा नदी आपण उगम कुठं आहे आपण सांगितलं? नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर, ब्रह्मगिरी. त्र्यंबकेश्वर आहे का? आहे. अच 2 कुठं आहे का पर्याय? 1 नंबरचाच पर्याय. बच अच काय आहे? 2 नंबरचा पर्याय. एक फक्त गोदावरी नदीचा आपल्याला उगम माहिती आहे, त्याच्यावर पूर्ण क्वेश्चन सुटला. बाकीच्या नद्याचा काही आपल्याला अर्थ वास सुद्धा नाही असं एक विचार केला तर फक्त गोदावरी नदीचा जर सखोल अभ्यास केला तर आपल्याला गोदावरी नदीवर हा क्वेश्चन सुटला. असिस्टंट पूर्व 2012चा क्वेश्चन आहे. नेक्स्ट. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? मी आता सांगितलं जास्त त्या क्वेश्चन चेक करण्याची गरज बसायची नाही. इंद्रावती ही जी नदी आहे ती आहे गोदावरीची आणि इंद्रायणी जी आहे भीमा नदीची. मग इंद्रायणी पर्याय क्रमांक 3 इंद्रायणी नदी. STI 2011ला क्वेश्चन आहे. त्यानंतर क्वेश्चन काय आहे? जलसिंचन योजना आणि जिल्हा. आता आपल्याला ह्यामध्ये कुठला आता आजच्या लेक्चरमध्ये जे आपण पाहिलं कुठला एकच प्रकल्प आपण पाहिला. कोणता? जायकवाडी. जायकवाडी कुठं आहे आपण पाहिलं? औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. जायकवाडी कुठं आहे आपण पाहिलं? औरंगाबादमध्ये जायकवाडी आहे. तर डचं कुठं आहे? डचं एक आहे का? आहे. पर्याय क्रमांक 2. एक आपण नदी एक जरी व्यवस्थित केली 100% केली, क्वांटिटी नाही केली आपण. 4 नद्या 5 नद्या केलेल्या आहेत महाराष्ट्राला. गोदावरी, भीमा, कृष्णा, तापी, नर्मदा 5 नद्या केलेल्या नाहीत आपण. फक्त एक नदी केली. कोणती? गोदावरी. ती क्वालिटी स्टडी केलाय आपण.
क्वांटिटी केली का? क्वांटिटी केलेली नाही, फक्त क्वालिटी. ह्या क्वालिटीच्याच जोरावर आपण काय केलं, हा क्वेश्चन पूर्ण सोडवून. कोणता? जायकवाडी. असिस्टंट मेन्सला 2012चा क्वेश्चन आहे. जायकवाडी कुठं आहे? औरंगाबादला. पर्याय क्रमांक 2 पहा. ओके, उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता जलसिंचन प्रकल्प महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे? व्हिडिओच्या सुरुवातीलाच म्हणता येईल हेच जायकवाडी प्रकल्प मी सांगितलं. महाराष्ट्रातील पहिलं मातीचं धरण कोणतं आहे? गंगापूर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प कोणता आहे? जायकवाडी. मी लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. मग जायकवाडी झालं. नेक्स्ट, कोणती? ही वर्धा नदीची उपनदी आहे. वर्धा घ्या, वर्धा नदीची उपनद्या. पैनगंगा आहे ना, भीमा आहे का? भीमा कृष्णेची उपनदी आहे. येरळा कृष्णेची आहे. पंचगंगा, कुंभी, कासारे, तुळशी, भोगवती, सरस्वती. 5 नद्या, कुंभी, कासारे, तुळशी, सरस्वती, भोगवती, पंचगंगा. ह्या नद्या ज्या आहेत कृष्णेच्या उपनद्या आहेत. येरळा एकमेव अशी कृष्णेची डाव्या हाताने नदी मिळणार आहे. भीमा बी डाव्या हाताने मिळते पण मोठी नदी आहे. पैनगंगा, वर्धेची उपनदी कोणती आहे? पैनगंगा. झालं. नेक्स्ट क्वेश्चन, खालील कोणती जलसिंचन योजना औरंगाबाद जिल्ह्यात आहे? कोणती जलसिंचन योजना आहे? आताच पाहिलं, जायकवाडी. नेक्स्ट, नदी आणि उपनद्यावरती क्वेश्चन आहे. पहा काय आहे क्वेश्चन. आपण फक्त गोदावरी नदी पाहिली. आता गोदावरी नदी शोधा. पर्याय क्रमांक गोदावरी. आता गोदावरी नदीचा जर विचार केला तर उपनदी कोणती आहे? वैनगंगा आहे. इंद्रायणी कोणाच्या? भीमा. आपल्याला एक सापडली कोणती? गोदावरीची. चं एक उत्तर आहे का? कुठं आहे? पर्याय क्रमांक पहिला एकच. फक्त एक क्वालिटी केली, एकच नदी क्वालिटी स्टडी केला आपण. त्याच्यावर आपण ह्या बी प्रश्नाचं उत्तर काय? गोदावरी नदीची उपनदी कोणती आहे? वैनगंगा गोदावरीची उपनदी. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? महाराष्ट्रातली सर्वात जास्त लांबीची नदी कोणती आहे? गोदावरी. गोदावरी नदीची भारतातली ओव्हरऑल लांबी किती आहे? 1465 किलोमीटर. त्यातली महाराष्ट्रामध्ये किती आहे? 675 किलोमीटर. झाले. अशा प्रकारे आपण एक गोदावरी नदी एकदम व्यवस्थित स्टडी केलेला आहे. तर गोदावरी नदीचा शेवट पाहायचा आहे आपल्याला. तर गोदावरीचा शेवट पाहून घेऊ आपण 1-2 मिनिटात. आता गोदावरी नदी आली. गोदावरी कुठं? आंध्र प्रदेशमध्ये राजमहेंद्री. या राजमहेंद्री या ठिकाणी कोणतं ठिकाण आहे? राजमहेंद्री. राजमहेंद्री या ठिकाणी काय करतंय? त्रिभुज प्रदेश कसा तयार होतो ते सांगतो. गोदावरी ठिकाणी आंध्र प्रदेशमधल्या राजमहेंद्री या ठिकाणी लुप्त होते, असं एक ओके सेंटेन्स आहे. गोदावरी नदी राजमहेंद्री या ठिकाणी त्याला 2 फाटे फुटतात. कोणते? एक आहे विशिष्टी गोदावरी आणि दुसरा फाटा जर म्हटलं कोणती? गौतमी गोदावरी. ओके, गौतमी गोदावरी. आता विशिष्टी गोदावरी ही जी बंगालच्या उपसागराला मिळते ती कोणत्या ठिकाणी? यानम या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? यानम हे ठिकाण कुठं आहे? पॉंडेचेरी. ओके. आणि गौतमी गोदावरी जी मिळते नरसिंगपूर या ठिकाणी बंगालच्या उपसागराला मिळते. नरसिंगपूर या ठिकाणी ही नदी बंगालच्या उपसागराला मिळते. बंगालचा उपसागर कुठं आहे? हे बंगालचा उपसागर. ओके, बंगालचा उपसागर आहे हा. बंगालचा उपसागर. त्रिभुज प्रदेश पहा. हा ट्रायंगल गेला. हे विशिष्टी गोदावरी, 2 फाटे गौतमी गोदावरी. हे स्ट्रक्चर, हे व्यवस्थित मधलं स्ट्रक्चर पहा. झालं का ट्रायंगल? त्रिभुज झाले का? 3 भुजा झाल्या का? झाल्या. मग हा त्रिभुज प्रदेश आहे. ओके. गोदावरी नदीचा शेवट बंगालच्या उपसागराला होतो. राजमहेंद्री या ठिकाणी आंध्र प्रदेशमध्ये राजमहेंद्री या ठिकाणी त्याला
शाखा फुटतात गोदावरी नदीला, एक विशिष्ट गोदावरी आणि गौतमी गोदावरी. विशिष्ट गोदावरी पुढे जाऊन यानम पॉंडिचेरी या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते. तर गौतमी गोदावरी नरसिंगपूर आंध्र प्रदेश या ठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते आणि त्रिभुज प्रदेश तयार करते. अशा प्रकारे आपण गोदावरी नदी एकदम व्यवस्थित डीपली सखोल असा अभ्यास केला, स्टडी केलेला आहे. या उपनद्या पाठ करणे एकच पर्याय त्याच्यावरती. मी ज्यावेळेस लेक्चर पाहत एक कोऱ्या पेजवरती आपण हे किंवा एक महाराष्ट्राचा जर नकाशा असेल कोरा, त्यावरती नद्या तुम्ही प्रयत्न करा ते नद्या काढण्याचा. तुम्ही एकदम व्यवस्थितपणे त्या एकदम व्यवस्थित गोदावरी नदी व्यवस्थित अभ्यास करा. एकच नदी जरी आपण व्यवस्थित केली तरी आपण त्याच्या आधारावर कमीत कमी नद्यावरचे 80% क्वेश्चन आपण व्यवस्थित पार करणार आहोत. तर धन्यवाद. जर लेक्चर आवडले असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.